प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत CH या स्पेलिंग कॉम्बिनेशनमध्ये कशा पद्धतीने CH या दोन अक्षरांचा आवाज आपल्याला घ्यावा लागणार आहे। CH हे 90% स्पेलिंगमध्ये च या आवाजाने आपल्याला बोलावं लागणार आहे। त्याचा ध्वनी CH कॉम्बिनेशन आपल्याला च या साऊंडनेच द्यावं लागणार आहे। आपण काही उदाहरणं त्याची पाहूया। कॅच, मॅच, पीच, फेच, विच, नॉट या सगळ्या स्पेलिंगमध्ये टी सायलेंट आहे, तुम्ही बघू शकता। आणि जेव्हा आपल्याला हे शब्द शिकायचे आहेत तेव्हा आपल्याला त्यांच्या स्पेलिंगकडे बघावं लागेल आणि त्यांना आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल। तर ज्यावेळेस एचं साऊंड जेव्हा ॲ आहे, शॉर्ट साऊंड म्हणतात एचं, ईचं साऊंड ए आहे, आयचं साऊंड ई आहे आणि यूचं साऊंड अ आहे आणि ओचं साऊंड ऑ आहे। हे शॉर्ट साऊंड्स असतात, ऑ, अ, ई, ए, ॲ। तर त्यावेळेस आपल्याला CHचं साऊंड जे आहे च घ्यायचं आहे। आता रूल नंबर 2 असा आहे की जेव्हा वॉवेल कॉम्बिनेशन आहे त्यावेळेस आपल्याला EA वॉवेल कॉम्बिनेशन असेल किंवा OA असेल, म्हणजे स्वर आहेत त्या ठिकाणी, तर त्यावेळेस आपल्याला CHचं साऊंड चच घ्यायचं आहे। फॉर एक्झाम्पल पीच, टीच, बीच, पोच, स्पीच, च हे साऊंड आपल्याला या ठिकाणी CHचा घ्यायचा आहे। आणि जेव्हा कन्सोनंट व्यंजन आहे, म्हणजे या सगळ्या स्पेलिंगमध्ये आपण बघू शकता CHच्या अगोदर यन आहे, तर कन्सोनंट यन हे व्यंजन आहे, कन्सोनंट आहे, तर अशा वेळेस देखील आपल्याला CH साऊंड च अशा पद्धतीने घ्यायचं आहे। ब्रँच, पिंच, क्रंच, इंच, लंच, ब्रंच अशा पद्धतीने। नेक्स्ट, काही शब्द इंग्रजी भाषेमध्ये फ्रेंच, ग्रीक किंवा दुसऱ्या भाषांमधून घेतलेले आहेत, तर जसेच्या तसे स्वीकारलेले दुसऱ्या भाषेतील शब्द त्यांना आपल्याला थोड्या वेगळ्या प्रकारे इंग्रजीमध्ये वाचावं लागतं। नेहमीचा नियम त्या ठिकाणी आपण वापरू शकत नाही। फ्रेंच भाषेतून आलेल्या शब्दांसाठी CHचा आवाज श असा होतो, श श श। बघूयात आपण, शेफ, मशीन, शॅम्पेन, पॅराशूट अशा पद्धतीने CHचा आवाज जे फ्रेंच भाषेतील शब्द आहे त्या स्पेलिंगसाठी होईल। ग्रीक भाषेमध्ये CHचा आवाज, ग्रीक भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये घेतलेल्या काही शब्दांचा आवाज CH या अक्षरसमूहासाठी क होणार आहे, केचा साऊंड क सारखा होणार आहे। बघूयात, कॉर्ट, स्कूल, केमिस्ट्री, कोरस, स्टमक, केमिस्ट, इको अशा पद्धतीने क साऊंड। आता हे सगळं सरावावर अवलंबून आहे। आपण जितका जास्त सराव करू तितका आपल्याला शब्दांची जास्त ओळख होईल, ते शब्द आपल्या डोळ्याखालून जातील आणि आपल्याला वाचायला सोपे जातील। काही शब्द अपवादात्मक असतात, एक्सेप्शनल असतात, तर त्यामध्ये आपल्याला ते एक्सेप्शन, ते अपवाद पण लक्षात ठेवावं लागतात। या ठिकाणी मच, रिच, सच, ऑस्ट्रिच, स्पिनॅच, अटॅच हे शब्द याच्यामध्ये CH साऊंड च आहे, पण या रूलमध्ये बसत नाही, या रूलमध्ये बसत नाही, या रूलमध्ये देखील ते बसत नाही। त्यांना आपण अपवाद म्हणतो आणि त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा असतो, वारंवार वाचून त्यांना आपल्याला लक्षात ठेवावं लागतात। ज्या स्पेलिंग्समध्ये CH सुरुवातीला आहे त्याचं साऊंड नेहमी च येतं, मोस्टली त्याचं साऊंड तुम्हाला च घ्यायचं आहे। जे इंग्रजी भाषेतील शब्द आहेत, चिप्स, चीज, चीप, चॅट, चेस्ट, चिक, चैन, चेअर, चेंज, चूज यासारखे बरेच शब्द। तर आता तुम्हाला जेव्हा पण CH स्पेलिंगमध्ये दिसेल त्यावेळेस तुम्ही त्याचं साऊंड तुम्हाला ओळखायचं आहे। काही उदाहरणादाखल मी इथं शब्द दिलेले आहेत, त्या या शब्दांचा तुम्ही भरपूर अभ्यास करायचा आहे, यांना वाचायचं आहे, लिहायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे। तर चॅनलला लाईक,
शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.